16 साल की बच्ची गहने लाकर स्कूटी पर रात को 12 बजे भी यूपी की सड़कों पर निकल सकती है, कोई डर का। किती खोटं बोलतात हे अमित शहा, यांना लाज कशी वाटत नाही। यांचं कसं आहे ना, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं। कारण यांच्याच मंत्रालयाच्या NCRBच्या क्राईम इन इंडिया रिपोर्टनुसार उत्तर प्रदेशचं चित्र तर काही वेगळंच आहे। त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की उत्तर प्रदेश इज वन ऑफ द हायेस्ट रेप रिपोर्टिंग स्टेट इन इंडिया। NCRBच्या 2022च्या रिपोर्टप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये 3690 रेप केसेस रिपोर्ट करण्यात आले होते। आणि ज्या यूपीचं अमित शहा गुणगान गात आहेत ना, त्याच यूपीमध्ये प्रत्येक 3 तासानंतर एका महिलेची आबरू लुटण्यात येते। तुम्ही बघा, जेव्हापासून अमित शहा भारताचे गृहमंत्री झालेत ना, तेव्हापासून भारतामध्ये रेपचं प्रमाण वाढलं आहे। कारण NCRBच्या याच रिपोर्टप्रमाणे प्रत्येक 16 मिनिटांनंतर भारतामध्ये एका निष्पाप महिलेची इज्जत लुटली जाते। एकीकडे तर अमित शहा मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतात पॉलिटिकल रॅलीजमध्ये, बेटी बचाओ बेटी पढाओच्या, पण दुसरीकडे यांच्याच गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये बलात्कारी आसारामला राम मंदिराचं VIP दर्शन करवण्यात येतं। यांच्याच कार्यकाळामध्ये कॅप्टन अशोक खरातासारखा पिसाट नराधम महिलांवर अत्याचार करतो। यांचा एक फोटो त्या कॅप्टन खरातासोबत व्हायरलसुद्धा होतोय। त्यामुळं मला अमित शहांना विनंती करायची आहे की तुमच्यामध्ये जरासुद्धा नैतिकता उरली असेल तर तुम्ही अशा रेपिस्टला फास्ट ट्रॅक कोर्ट आणून शिक्षा द्या आणि फक्त जुमलेबाजी करू नका, या पीडितांसोबत न्याय करा। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र।